कल्याण डोंबिवलीनंतर आता नागपूर आणि मालेगावमध्ये सुद्धा 15 ऑगस्टला मटण आणि चिकनची विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पालिकेच्या या निर्णयाला चिकन मटण विक्रेत्यांकडून विरोध दर्शवला जाण्याची शक्यता आहे। तर 15 ऑगस्टला कुठे कुठे चिकन आणि मटण विक्रीला बंदी आहे ते पहा। तर कल्याण डोंबिवली, नागपूर आणि नाशिकच्या मालेगावमध्ये चिकन आणि मटण विक्रीसाठी बंदी असेल। कल्याण डोंबिवलीनंतर आता नागपूर आणि मालेगाव पालिकेने 15 ऑगस्टला चिकन मटणची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश दिलाय। आतापर्यंत राज्यात 3 महापालिकांनी मटण चिकनची दुकानं 15 ऑगस्टला बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। महापालिकांच्या या निर्णयावर विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवली। आमच्या कोळी आगरी बांधवांनी त्या दिवशी काय खायचं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला। कल्याण डोंबिवली के जो महापालिका के आयुक्त हैं उनको सस्पेंड किया जाए, जो भी हो, मुझे पता नहीं वो कौन है, क्योंकि वेज नॉन वेज ये मुद्दा उनका नहीं है। स्वातंत्र्य दिन पे हम क्या खाएं ये हमारा अधिकार है, हमारा स्वातंत्र्य है। वो नहीं हमें बता सकते कि वेज खाए नॉन वेज खाए। हम तो बिल्कुल नॉन वेज खाएंगे, हमारे घर में खाते हैं। हमारे घर में नवरात्रि को भी हमारा जो प्रसाद होता है उसमें प्रॉन्स होते हैं, मच्छी होती है, क्योंकि ये हमारी परंपरा है, ये हमारा हिंदुत्व है। और वहाँ की जो आगरी कोली बांधव है वो कहाँ जाएंगे? ये कोई धर्म की बात नहीं और ये कोई देश हित की बात नहीं है कि वेज नॉन वेज खाओ। जो भी खाते हो घर में क्यों घुस के बात करे? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे। देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार? अरे काय तमाशा लावलाय? मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी मटण चिकन सगळ्याची पार्टी। काय तमाशा आहे काय? मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण मच्छी जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी जेवणार आहे। असेल हिम्मत तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा। दरवर्षीप्रमाणे कत्तलखाने बंद ठेवण्यासाठीचा आणि मांस विक्रीचा आदेश जो आहे हा दरवर्षीप्रमाणे काढण्यात येतो। हा मागच्या कित्येक वर्षापासून काढण्यात येत आहे, ह्याच वर्षी काढलेला आहे असं नाही आहे। आदेश जे आहेत हे मागील बऱ्याच वर्षापासून 1988 पासून अशा प्रकारचे आदेश काढण्यात येत आहेत। हा आदेश फक्त त्या दिवशीच्या मांस विक्रीपुरता आहे, कुणाच्याही खानपानाविषयीचा हा आदेश नाही आहे। त्यामुळे कुणीही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम यामध्ये ठेवू नये। 15 ऑगस्टला जो हुकूम दिलेला आहे महानगरपालिकेने प्रशासनाने, तो हुकूम नसून माझ्या मताने ती हुकुमशाही आहे। आम्ही काय खावा आणि काय नाही खावा तो आमचा वैयक्तिक विचार आहे। जर उद्या आमची आयुक्ताशी बैठक आहे, त्यांना पत्र दिलेलं आहे, जर त्यांना मान्य नाही केला तर आम्ही पुढचा पाऊल उचलू आणि काहीतरी कठोर कारवाई आम्ही पण करू, आम्ही पण आंदोलन करू। एकदा मीटिंग झाले त्याचा काय निर्णय येतो मग आम्ही आमच्या सगळे समाज बांधवांना घेऊन एक मीटिंग घेऊ आणि पुढे जे कुठला पाऊल उचलायचा ते निर्णय। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहे ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। त्याबाबत आपण महापालिकेतर्फे जाहीर आवाहन केलेलं आहे। तुमचे रस्ते करा, त्या स्टेशनची ट्रॅफिक दूर करा, अनेक कार्य आहेत ते ह्या कार्यावरती की ह्या कामावरती जर आमच्या पोटावर तुम्ही येत असाल तर आम्ही 15 तारखेला गेटवरती मटणाचं दुकान टाकून तुमचा निषेध करणार। कौन है कि 15 अगस्त को मटन मत बेचो, मच्छी मत बेचो, चिकन मत बेचो। हमने क्या बेचने का क्या है? क्या तुम्हारे कानून में लिखा है क्या? महाराष्ट्र के जो शॉप एंड एस्टेब्लिशमेंट एक्ट है उसमें लिखा है क्या कि 26 जनवरी और 15 अगस्त को ये दुकान बंद होनी चाहिए? ऐसा कानून है क्या? तो कौन है केडीएमसी का आयुक्त? क्या महाराष्ट्र का मुख्यमंत्री है क्या जो ऐसे बेकानून आदेश निकालेगा? तर कल्याण डोंबिवलीमध्ये 15 ऑगस्टला चिकन मटण विक्री बंद असेल। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स, केएफसी, मॅकडॉनल्ड हे सुद्धा बंद ठेवणार का? मनसेचे नेते राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांना हा सवाल केला आहे। त्यांचं ट्विट आपण इथे पाहूया। 15 ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती सुद्धा आहे, त्यामध्ये श्रावण आहे। अनेक जण शाकाहार करणं पसंत करतील, पण केडीएमसी आयुक्त त्या दिवशी चिकन मटण विक्रीवर बंदी घालत असतील तर विरोध होणार। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स, केएफसी, मॅकडॉनल्ड्स यासारखी उपहारगृह बंद ठेवणार आहात का? ज्यांना जे खायचं ते खावं, कोणी काय खावं याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, फतवा मागे घ्या। ठाणे पोलीस आयुक्तांना पण विनंती आहे की चांगल्या दिवशी होऊ घातलेला संघर्ष टाळावा, असं राजू पाटील यांनी म्हटलेलं आहे। मनसे नेते राजू पाटलांचं हे ट्विट।
तर मतदार याद्यांबाबत विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घ्या अशी मागणी करत मनसेच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली। मतदार यादीमधील घोळ मिटावा आणि त्यानंतर निवडणुका घ्या, एक वॉर्ड एक उमेदवार निवडणुकीचं देखील पुनरीक्षण करावं अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे। मतदार याद्यांमधील डबल नावं, चुकीच्या पत्त्यांसह बनावट नावं हटवा। तसंच महापालिकांच्या निवडणुकीतही व्हीव्हीपॅटची मागणी मनसेने केली आहे। सगळ्या माध्यमांमधून, प्रसार माध्यमांमधून असं दिसतंय की बऱ्याच ठिकाणी याद्यांमध्ये घोळ आहेत, दुबार मतदार, असे अनेक विषय आहेत। त्या विषयाला जर संपुष्टात आणायचं असेल तर पुन्हा एकदा पुनरीक्षण कार्यक्रम घ्या याची विनंती करण्यासाठी म्हणून आम्ही हा प्रामुख्य विषय होता। त्याबरोबरच इतरही विषय होते ज्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट हा विषय होता, कारण राज्य निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट वापरता येणार नाही अशा प्रकारचे एक प्रसारित केलं होतं। परंतु आमची विनंती त्यांना अशी राहिली की तुम्ही एक वॉर्ड एक उमेदवार किंवा एक नगरसेवक अशा प्रकारे जर केलं तर व्हीव्हीपॅट वापर लोकांमध्येच शंका कुशंका आहे। लोकांना वाटते की लोकशाही आता कुठेतरी धोक्यात आलेली आहे आणि म्हणून जर ती मागणी त्यांची असेल, लोकांची मागणी जर होत असेल तर मला अडचण काय? तुम्हाला एकदम पूर्ण विश्वासार्थ ठेवून जर तुम्हाला निवडणूक घ्यायचीच असेल तर राज्य सरकारला मग मतपत्रिकेवरती इलेक्शन घ्यायला अडचण काय? हा मोठा प्रश्न आहे। क्या ना तुम्हाला वाटते ना की नाही लोकांचा बॅलेट आमच्या ठाकरे बंधू एकत्र आले काय आणि नाही आले काय, आम्ही सत्तेवर येणार तुम्हाला खात्री आहे ना? अरे मग घ्या, लोक मतदार घ्यायचं असेल तर तुम्ही बॅलेटवरती घ्या, मतपत्रिकेवरती घ्या, आम्ही तयारच आहोत। मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांनी नोटीस बजावली आहे। उद्याचं आंदोलन न करण्यासंदर्भात मराठी एकीकरण समितीलाही नोटीस बजावण्यात आली आहे। कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ उद्या मराठी एकीकरण समितीचं आंदोलन आहे। त्याआधीच जैन मुनींची धमकी मराठी एकीकरण समिती याला उत्तर देणार आहे। मात्र त्याआधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांनी नोटीस बजावली आहे। उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावण्यात आली आहे। उद्याचं आंदोलन न करण्यासंदर्भात मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांनी ही नोटीस दिली आहे। आम्ही पोलीस प्रशासनाला आणि शासनाला ज्या विचारायला येतोय की 6 ऑगस्ट रोजी जैन गुजराती मारवाडी समाजाने पोलिसांवरती जो धक्काबुक्की केली आहे, त्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलंय, हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरून रस्ते अडवले, नागरिकांना वेठीस धरलं, पोलिसांना वेठीस धरलं आणि त्यांच्यापैकी कोणीतरी जैन मुनी जे आहेत ते शस्त्र काढण्याची भाषा करतायत, मोर्चा काढण्याची भाषा करतायत, कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याची भाषा करतायत, कोर्टाचा अवमान करतायत, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे। मग यावरती पोलिसांनी काय भूमिका घेतली, काय कारवाई केली, राज्य वाऱ्यावर सोडलंय का, शहरामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे का, हे सगळे प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत। ते विचारण्यासाठी आम्ही उद्या दादर या ठिकाणी येणार आहोत। हे आम्ही सर्वांना सांगितलं तर पोलिसांनी आम्हाला नोटीस पाठवता। मराठी माणसाची मुस्कटदाबी या राज्यामध्ये का सुरू आहे असा प्रश्न मराठी एकीकरण समिती विचारते। माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या या राज्यामध्ये आपल्या कार्यकाळामध्ये सुरू काय आहे? 6 तारखेला जेव्हा जैन गुजराती मारवाड्यांनी हजारोच्या संख्येने आंदोलन काढले, त्यांना नोटीस दिल्या होत्या पोलिसांनी। विलेपार्ल्यामध्ये ज्या वेळेस एक अनधिकृत जैन मंदिर तोडलं पालिकेने आणि न्यायालयाने देखील सांगितलं ती जी कारवाई होती ती योग्य कारवाई होती, त्यावेळेस देखील सत्तेमध्ये असणारे मंत्री मोर्चा काढतात, नागरिकांना वेठीस धरतात, पोलिसांना वेठीस धरतात, त्यावेळेस नोटिसा कुठे असतात? त्यावेळेस पोलीस कुठे असतात? मीरा भाईंदरमध्ये व्यापारी मारवाडी गुजराती समाजांनी मराठीच्या विरोधात मोर्चे काढले, त्यावेळेस पोलिसांना माहितीच नव्हतं, पण मराठी मोर्चा काढला त्यावेळेस मात्र आमचे हाल केले, आम्हाला नोटिसा पाठवल्या, तडीपार काय केले, उचलून काय धरलं, पोलीस ठाण्यामध्ये काय बसवलं। दादर कबूतरखाना परिसरामध्ये कबुतरांना खाद्य देणं अद्यापही सुरूच आहे। इमारतीच्या टेरेसवर आता कबुतरांना खाद्य आणि पाणी दिल्याचा प्रकार घडलेला आहे। कोर्टाने दिलेल्या बंदीच्या आदेशाचं उल्लंघन करण्यात आलंय। दादर कबूतरखाना परिसरामधल्या बिल्डिंगच्या टेरेसवर मात्र अशा प्रकारे कबुतरांना खाद्य आणि पाणी ठेवण्यात आलेलं आहे। कोर्टाच्या आदेशाचं देखील या ठिकाणी उल्लंघन केलं जात आहे। लोकांना त्रास होत असेल तर कसली जीवदया आणि भूतदया असा सवाल बाळा नांदगावकर यांनी केलाय। कबुतरांपासून जीव धोक्यात येत असल्यास विचार व्हावा असं नांदगावकर म्हणाले। कोर्टाच्या नियमांचं आणि आदेशाचं पालन व्हावं ही आमची भूमिका आहे असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे।
माणसं महत्त्वाची आहेत की कबुतरं महत्त्वाची आहेत त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामुळे शेवटी माणसं जगली तर ती कबुतराला खाणं घालतील ना. पण त्या कबुतरांमुळे जर आमचा जीव धोक्यात येणार असेल तर त्याचा माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी त्या दिवशी असं म्हणालो होतो की मला असं वाटतं की खरंच जीवदया आणि भूतदया आम्हालाही करायला वाटते, आम्हीही करतो. पण याचा अर्थ असं नाही की लोकांना त्रास होतो आणि आपण भूतदया जीवदया करत बसायचं. तर दादर कबूतरखान्यासंदर्भामध्ये उद्या हायकोर्टामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे. 13 ऑगस्ट पर्यंत कोणीही माध्यमांशी बोलू नये, जैन महासंघाचे ललित गांधी यांनी आवाहन केलंय. कोर्टाच्या निर्णयानंतर पुढची भूमिका ठरवली जाईल. तर मागच्या 10 महिन्यापासून आमदारांना निधी मिळत नाही असं संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. सरकार अडचणीमधून चाललंय असं संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. सत्ताधारी शिंदेच्या आमदाराची ही जाहीर कबुलीच आहे. तर निधी मिळतोय असं काही नाही असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे की सगळ्याच आमदारांचं मागच्या 10 महिन्यापासून कुठलाही निधी त्यांना नाही आहे. राज्य सरकार अडचणीतून चाललेलं आहे मागच्या काही लोकप्रिय योजनांमधून. पण येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही DCM यांनी सांगितलं की परिस्थिती आपली सुधारेल आणि पूर्ववत परिस्थिती राज्याची येईल. असं काही नाही आहे, बिलकुल नाही आहे. आमच्या सगळ्या आमदारांना निधी दिला जातोय. माझ्या डिपार्टमेंटचं जर तुम्ही मला विचारताल, आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून ज्या ST डेपो आहेत किंवा ST स्टँड आहे किंवा इतर काही गोष्टींसाठी निधीची व्यवस्था आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे अशा प्रकारचं कुठलंही आमदारांनी वक्तव्य केलेलं माझ्या तरी निदर्शनास. तर भास्कर जाधव विरुद्ध ब्राह्मण सहाय्यक संघ असा वाद पेटलेला आहे. जाधवांच्या खोदकीवरून विधानानंतर गुहागरमधील ब्राह्मण समाज आक्रमक झाले. गुहागरच्या सभेमध्ये भास्कर जाधवांकडून खोदकी संपवल्याचा दावा करण्यात आला. माझ्या भाषणाचा रोग ब्राह्मण समाजावरच आहे असं भास्कर जाधवांनी म्हटलंय. तर मी माफी मागायचा प्रश्नच येत नाही असंही त्यांनी म्हटलं. गुहागर तालुक्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच तापलं. भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्यातील वाद चिघळत चाललाय. गुहागरच्या सभेत भास्कर जाधवांनी तालुक्यातील खोदकी संपवल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर भास्कर जाधवांच्या राजीनाम्याची मागणी ब्राह्मण सहाय्यक संघाने केली. मात्र जाधवांनी माफी मागण्यास नकार दिलाय. कालचा माझ्या भाषणाचा रोग हा गुहागर मधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता. जो होता तो होताच, मी नाही म्हणणार नाही. तुम्ही म्हणताय की मी माफी मागायला पाहिजे होती. कोणाची माफी, कशाबद्दल माफी? असं मी काय पाप केलं की ब्राह्मण सहाय्यक संघानं मला पत्र द्यावं समाजाच्या वतीनं? मी समाजाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. काही दिवसांपूर्वी सभेत भास्कर जाधवांनी तालुक्यातील खोदकी संपवल्याचं विधान केलं होतं. खोदकी संपवल्याच्या वक्तव्यावरून ब्राह्मण समाज आक्रमक झाला होता. खोदकी कधीच संपल्याचं भाजप नेते विनय नातू यांनी म्हटलं. कोकणातील खोदकी म्हणजे ब्राह्मण समाजातील गावातील प्रमुख माणूस असतो, ज्याच्या सल्ल्यानं गाव चालतं. इतकी सगळी खोदकी, इतका लेखणीचा दहशतवाद अण्णा तुम्ही बघितलेला. लोकांच्या विरोधात पत्रव्यवहार करून कसं लोकांना छळायचं, ते संपवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते भास्कर जाधवनी केलं, हे सर्वांना मिळतंय. खोदकी हा विषय फार पुरातन काळी संपलेला आहे, पण तो नव्यानं उकरून काढून आपल्याला त्याच्यातनं स्वतःचा राजकीय स्वार्थ साधता येण्याचा प्रयत्न हा सुरू आहे. खोदकीच्या वादावर ब्राह्मण सहाय्यक संघानं भास्कर जाधवांना पत्र लिहित टीका केली. या पत्रात जाधवांना बेडकाची उपमा दिली गेली आणि ब्राह्मण सहाय्यक संघानं जाधवांच्या माफीचीही मागणी केली. जाधवांनी सामाजिक ऐक्य बिघडवणारं विधान केल्याची ब्राह्मण सहाय्यक संघानं या पत्रात टीका केली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं जाधवांनी या पत्राला उत्तर दिलं. पत्राला उत्तर देताना जाधवांनी भाजपचे स्थानिक नेते विनय नातूंना अनाजी पंत म्हणत निशाणा साधला. हे पत्र कुठल्या अनाजी पंतांकडून लिहून घेतलं असा टोला जाधवांनी नातूंना लगावला. गुहागरमधील ब्राह्मण पाताळयंत्री असल्याचं भास्कर जाधवांचं वक्तव्य आहे. मराठ्यांनी जर मनावर घेतलं तर गावामध्ये नक्कीच मराठ्यांना मानणारा वर्ग आहे. ब्राह्मणांपेक्षा मराठ्यांना मानतात. म्हणतात काय हो मराठ्यांनो, एक असला तरी भारी पडतो. पाताळयंत्री आहेत ते, एक असला तरी तुम्हाला माहित नाही काय करू, गिरमिट लावतो. अनाजी पंताची उपमा प्रत्येकाला द्यायची
हा कोणाचा तरी राग कोणावर तरी काढायचा हा प्रयत्न आहे. याला केवळ जातीचा आधार घेऊन एक तक्रारी करायची आणि त्यांना वेगळ्या पद्धतीनं बोलायचं, या पद्धतीचा प्रयोग हा आता नवीन सुरू झालेला आहे. या वादात ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंनी उडी घेतली. ब्राह्मण समाजाला टीका केल्याशिवाय कोणतेही राजकारण होतच नाही का अशी एक प्रथा काही नेत्यांमध्ये पडते. भास्करराव जाधव हा आतापर्यंतचा प्रगल्भ नेता आम्ही समजत होतो, परंतु त्यांनी सुद्धा त्यांच्या राजकारणाला जातीयवाद केला आहे असं आम्ही मानतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ब्राह्मण समाज जर जागा झाला आणि जर त्यांनी विरोध करायचा प्रयत्न केला तर निवडणुकीचा निकाल गुहागरमध्ये निश्चित बदलू शकतो, याची आपण जाणीव ठेवावी. षडयंत्र असू द्या हो, त्यांना वाटतं लोकांना आपण फसवू शकतो, सगळेच फसतात. तो तुम्हाला अधिकार कोणी दिला? तो जमाना संपला की तुम्ही कुठल्याही समाजाला काही बोलायचं. तुम्ही मला ज्ञान शिकवणार आणि मी ऐकणार? अजिबात नाही. खोदकीपासून सुरू झालेला ब्राह्मण विरुद्ध जाधव असा वाद मिटण्याची चिन्ह दिसत नाही. नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर आंदोलक आक्रमक झाले. महिनाभरापासून आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे. आंदोलकांचा आयुक्तालयाच्या आत जाण्याचा प्रयत्न. बाह्य स्रोताद्वारे भरली जाणारी पदांचा शासन निर्देश रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर आंदोलक आक्रमक झाले. अचानकपणे हे आंदोलक आयुक्तालयाच्या आत शिरण्याचा प्रयत्न करत होते. थेट आपण नाशिकमध्ये जाऊयात. आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडे. चंदन, आता काय नेमकं सुरू आहे? निखिला, गेल्या 35 दिवसांपासून आदिवासी विभागाचे हे सगळे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत होते. आज मात्र या सगळ्या कर्मचाऱ्यांचा बांध जो आहे तो फुटलेला आहे आणि या ठिकाणी आक्रमक पद्धतीने यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. बाह्य सूत्राद्वारे भरली जाणारी जी पदांचा जो शासन निर्देश आहे त्याची या ठिकाणी होळी करण्यात आलेली आहे. खरं तर आंदोलक जे आहेत ते आक्रमक होत आहेत आणि पोलिसांनी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी इथे बाहेर जे बॅरिकेड लावले होते, जे इथे प्रवेशद्वार होते ते ढकलून या ठिकाणी आतमध्ये प्रवेश केलेला आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय की हे सगळे कर्मचारी जे आहेत ते आता थेट आदिवासी कार्यालयाच्या या ठिकाणी प्रांगणात पोहोचलेले आहेत. इथले काही जे कर्मचारी आहेत जे आंदोलन करतायत गेल्या 35 दिवसांपासून, ते आता या ठिकाणी या सगळ्या समुदायाला मार्गदर्शन करतायत. पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. 35 दिवसांपासून यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र आज या ठिकाणी आक्रमक पद्धतीने त्यांनी आंदोलन करत थेट आदिवासी आयुक्तालयाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी धडक घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळे आता जे अधिकारी वरती उपस्थित आहेत त्यांनी तातडीनं आमच्याशी चर्चा करण्यासाठी यावं. त्यांनी तातडीनं या संदर्भातला काय निकाल आहे, निर्णय आहे तो आम्हाला द्यावा, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र स्वरूपाचं होईल अशा पद्धतीचा एक इशारा या ठिकाणी दिला जातोय. पोलिसांचा देखील प्रचंड बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. निखिला, धन्यवाद चंदन एकूणच माहितीबद्दल. तर नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर आंदोलक आक्रमक झाले होते.